नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त. सिंधू रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत. चला तर मग आज आपण एक रेसिपी ट्राय करणार आहोत, ती म्हणजे आलू पराठा. उत्तम पोटभरीचा, त्यानंतर खमंग आणि चटपटीत असा आलू पराठा करण्यासाठी प्रोसेस थोडीशी लेंदी आहे, पण तो चवीलाही छान उत्तम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चवीमध्ये आपल्याला थोडासा बदल करणारा असा आहे. चला तर मग वळूया साहित्याकडे. तर यासाठी सुरुवातीला इथे आपण पारीसाठी जे साहित्य लागतं ते घेऊया. म्हणजे आपण त्यासाठी जे पीठ मळून घेतो त्यासाठी इथे 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 3 कप किंवा 3 वाट्या. त्यानंतर घेतलेलं आहे पाणी. आलू पराठा करायचा त्यासाठी आपण घेतलेलं आहे आता स्टफिंगचं साहित्य. त्यामध्ये आपण घेतलेला आहे अर्धा किलो उकडलेला बटाटा. त्याची साल काढून घेतलेली आहे आणि तो आपल्याला मॅश करायचा आहे. त्यानंतर आहे इथे बारीक कट केलेला कांदा, चाट मसाला, आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा, काळे मिरी पावडर, धनाजिरा पावडर, लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं ओवा. ओवा हा आपण आलू पराठ्यामध्ये वापरणार आहोत. तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरी चालतो. चला तर मग वळूया पहिल्यांदा कृतीकडे. त्यासाठी आपण सुरुवातीला इथे बटाटे मॅश करून घेणार आहोत. तर आता आपण इथे पावभाजीच्या मॅशरने बटाटा मॅश करून घेऊया. बटाटा आपण मॅशरने मॅश करून घेऊ शकतो किंवा किसणीने किसूनही घेऊ शकतो. मॅशरने मॅश केल्यामुळे बटाट्याचे अजिबात तुकडे राहत नाही आणि व्यवस्थित मॅश केला जातो. जरी आता आपण इथे मॅशरने हे करून घेत असलो तरी आपण थोडंसं हातानेही त्याला बारीक करून घेणार आहोत. म्हणजे त्यामध्ये मसाला वगैरे सर्व गोष्टी व्यवस्थित एकजीव होतात. आणि मुख्य म्हणजे काय होतं, ज्या वेळेला आपण पराठा बनवतो त्यावेळेला ते फुटण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे ते छान एकजीव करून घेतलं की मग फुटत नाही. आता बघा इथे आपला मॅश केलेला बटाटा रेडी आहे. आता आपण सुरुवातीला त्यात टाकतोय कांदा. कांदा बारीक कापून घेतलेला आहे. इथे एकच कांदा मी वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडासा जास्तही घेऊ शकता. त्यानंतर आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आपापल्या तिखट प्रमाणानुसार आपण घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता सर्व कोरडे मसाले. त्यामध्ये सुरुवातीला पहिल्यांदा चाट मसाला. चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर आणि तीही नसेल तर त्याऐवजी थोडंसं लिंबू हे तुम्ही वापरू शकता. आता त्यामध्ये टाकतोय आपण थोडीशी काळी मिरी पावडर, त्यानंतर धनाजिरा पावडर, लाल तिखट, हळद, मीठ आणि सगळ्यात शेवटी ओवा. ओवा हा हातावरती चुरून घालायचा आहे. आता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आपण. सर्व बटाट्याला शेवटपर्यंत मीठ वगैरे सर्व मसाले एकजीव होईपर्यंत मिसळून घ्यायचं. चला आता आपण पारी बनवून घेऊया. त्यासाठी आपण पहिल्यांदा घेऊ परातीमध्ये पीठ. इथे गव्हाचं पीठ 3 वाट्या घेतलेलं आहे. त्यामध्ये घालू थोडंसं मीठ,
आणि पाण्याच्या प्रमाणानुसार आवश्यकतेनुसार आपण पीठ मळून घेऊया. ही तशी खूप साधी सोपी पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे. अजिबात याच्यामध्ये जास्त मसाले किंवा बाकीच्या काही एक्स्ट्रा गोष्टी ॲड केलेल्या नाही आहेत. आणि पीठ मळताना आपलं साधं चपातीचं जसं आपण पीठ मळतो त्या पद्धतीनं आपण हे मळून घ्यायचं आहे. आता बघा अशा पद्धतीने पिठाचा गोळा झालेला आहे आणि आपण छान पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे चांगलं एकजीव करायचं. एक 5 ते 10 मिनिट थोडंसं पीठ मुरून द्यायचं, झाकून ठेवायचं आणि मग आपण त्यानंतर पराठे बनवायला सुरुवात करूया. चला आता एक 10 मिनिटं झालेली आहे. सारण तयार आहे, पारीचं पीठही तयार आहे आणि इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता तवा छान गरम होतोय तोपर्यंत आपण एक एक पराठा बनवून घेऊया. त्यासाठी सुरुवातीला आपण पिठाचा एक गोळा घेऊ आणि छान आपल्याला पुरणाची जशी आपण वाटी बनवतो तशी वाटी बनवायची आहे. आणि मग ती जी वाटी आहे आता आपली पुरणासारखी वाटी बनवून झाली आहे. आता त्यामध्ये आपण सारणाचा एक गोळा करू आणि तो भरून घेऊया. इथे सारण टाकताना आपल्याला भरपूर सारण टाकायचं आहे. खालून वरच्या पद्धतीने घेऊन अशा पद्धतीने ही वाटी बंद करायची आणि सगळीकडून मोदकासारखं त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि वरचा जो थोडासा एक्स्ट्रा पीठ असतं ते काढून टाकायचं आणि त्यानंतर छान तो गोळा पिठामध्ये डीप करून घ्यायचा. आणि आपल्याला पराठा लाटताना हा जास्त लाटायचा नाही आहे आणि जाडसरही ठेवायचा नाही, खूप पातळही करायचं नाही, मीडियम करायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आता आपला एक एक पराठा आपण बनवून घेऊ. थोडासा चपातीपेक्षा जरा जाड बनवायचा आहे. आणि आता आपला तवा छान तापला असेल. आता तव्यावरती सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घेऊया. आणि आता आपण पराठा इथे टाकून घेतलाय. आता एक एक बाजू त्याची सावकाश शेकून घ्यायची आणि मग दुसऱ्या बाजूनेही खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने आपण छान पराठा बनवून घेणार आहोत. आता बघा त्याची एक बाजू भाजली असेल. आता आपण उलटून घेऊया. चला आता आपल्याला ज्याला दोन्ही बाजूने थोडंसं छान तेल लावून घ्यायचं आहे. तर बघा आपली एक बाजू छान भाजली आहे आणि पराठा एकदम मस्त गुबगुबीत फुगल्यासारखा झाला आहे. आता दोन्ही बाजूंना छान तेल लावून घेऊ आणि दोन्ही बाजूने छान खरपूस कलर येईपर्यंत भाजायचं, म्हणजे आतलं सारणही व्यवस्थित शेकतं आणि बाहेरचं आवरणही चला आता आपण हा काढून घेऊ आणि
आपल्याला काढताना आपण इथे अशा जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे तो छान काय म्हणता येईल त्याला, त्याची जी वाफ आहे किंवा जो घाम आहे तो त्याला घाम येत नाही. त्यासाठी तो एखाद्या आपल्या कुकरचा डबा किंवा एखादं पातेलं किंवा छोटासा डब्यावरती ठेवून द्यायचा आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठेही करायचे. तर हे बघा, आपले टेस्टी असे चटपटीत आलू पराठे तयार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्यानंतर आमचा चॅनल तुम्हाला आवडला असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांमध्ये सर्वांना शेअर करा. धन्यवाद. आणि अशाच पद्धतीच्या आणखीन रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील. त्यामुळे चॅनलचे व्हिडिओज शेवटपर्यंत नक्की पाहत राहा.